दरम्यान धनंजय लोखंडेला आता पुण्याच्या सीबीआय कार्यालयामध्ये आणलं गेलेलं आहे। मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे तसंच धनंजय लोखंडे यांची समोरासमोर बसून आता चौकशी केली जाणार आहे। लोखंडेच्या संपर्कात मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे होत्या। या तिघांची आता सीबीआय अधिकारी कसून चौकशी करणार आहेत। दिल्लीची सीबीआय टीम धनंजय लोखंडेला घेऊन पुणे सीबीआय कार्यालयामध्ये दाखल झाली आहे। या प्रकरणात आता चौकशीतनं काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय समोरासमोर बसून या तिघांची आता चौकशी केली जाणार आहे। मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे या तिघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे। त्यांच्या चौकशीमधनं आणखी काही महत्त्वाची माहिती हाती लागणार असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे आता यात आणखी काय खुलासे होतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय। आरोपी धनंजय लोखंडेला पुण्याच्या सीबीआय कार्यालयामध्ये सध्या आणलं गेलंय। त्याच्यासोबतच मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे आणि धनंजय लोखंडे यांची समोरासमोर बसून आता चौकशी होणार आहे। त्यामुळे त्यांना काय प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्याकडून काय उत्तरं येतात, आणखी काही नावं यामध्ये समोर येतात का, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या सीबीआय कार्यालयामध्ये धनंजय लोखंडेला आणलं गेलेलं आहे आणि यासोबतच मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांना सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात या कार्यालयामध्ये आणण्यात येणार आहे आणि या तिघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे। या चौकशीतनं आणखी काय धागेदोरे हाती लागतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान नीट प्रकरणाची ही व्याप्ती वाढतच चालली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नीट पेपर फुटी प्रकरणी महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे, कारण आज मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांची सकाळपासून दोघांची समोरासमोर बसून सीबीआयचे अधिकारी चौकशी करत आहेत। आपण पाहू शकतो पुण्यातले हे सीबीआय कार्यालय आहे आणि त्यांना या दोन्हींना अर्थात मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे या दोघींनाही पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात आज सकाळी आणलं गेलेलं आहे। त्यांची अद्यापही चौकशी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यासोबतच राज्यभरातून जे काही नीट परीक्षेचे विद्यार्थी आहेत, त्यासोबत पालक आहेत, त्यांची देखील या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। कारण काही वेळापूर्वीच पालक आणि विद्यार्थी ते देखील सीबीआयच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत, कारण या सीबीआयच्या पेपर फुटी प्रकरणी त्यांचा काही रोल आहे का ते देखील तपासलं जात आहे। त्यामुळे या पालकांना त्यांच्या बँकेचं स्टेटमेंट त्यासोबतच काही महत्त्वाची कागदपत्र घेऊन सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या सीबीआय कार्यालयात बोलवलेलं आहे। त्यांची चौकशी सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच दिल्लीचे काही सीबीआय अधिकारी देखील पुणे सीबीआय कार्यालयात पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत काही IT एक्सपर्ट देखील सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्याकडून काही गॅझेट जप्त करण्यात आलेले आहेत। या गॅझेटमधला काही डेटा आहे तो डिलीट करण्यात आलेला आहे आणि तोच डेटा हा रिकव्हर करण्यासाठी IT एक्सपर्टला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेला आहे। दिल्लीच्या सीबीआय टीमने त्यांना देखील या ठिकाणी आणलेला आहे आणि हा डेटा आता रिकव्हर केला जात आहे आणि एकूणच बँकेचं काही व्यवहार झाल्याची देखील माहिती मिळते। योगेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।